तिसरा टप्पा स्वप्नपूर्तीचा, रेहंटी ते अमरकंटक। उत्तर तटावरील नाभिस्थानानंतरचे रेहंटी हे गाव ते मैयाचे उगमस्थान अमरकंटक हा मार्ग या प्रकरणात आहे। या टप्प्यात 589 किलोमीटर अंतर पार करून आम्ही मेकल पर्वत रांगामधील मैयाच्या अमरकंटक या उगमस्थानी पोहोचलो। यासाठी 6 दिवस लागले आणि एकूण 1871 किलोमीटर पूर्ण झाले। यातील 502 किलोमीटर अंतर दक्षिण तटावरील होते। यामुळे उत्तर तटाचे एकूण अंतर 1369 किलोमीटर झाले आणि उगमस्थानी पोचण्याचे स्वप्न पूर्ण झाले। परत दक्षिण तटावर आल्याने आता जणू परतीचा प्रवास राहिला होता। प्रकरण तिसरे, रविवार 6 नोव्हेंबर 2011, दिवस 15वा, रेहंटी ते खरगोन। आज सकाळी 5:30 लाच सायकलिंगला सुरुवात केली। अजून उजाडलेही नव्हते। गावातून बाहेर येऊन हमरस्त्याला लागलो। बुधनी या गावी जायचे होते। गावाबाहेर जकात नाका होता, त्यामुळे रात्री मुक्कामासाठी थांबलेले अनेक ट्रक उभे होते। अंधारात उजवीकडे जाणारा फाटा न दिसल्याने पुढे गेलो, पण नशिबाने चुकल्याचे लगेचच लक्षात आले व मागे फिरलो। पहाट असल्याने रस्त्यातही गर्दी नव्हती। मस्त सायकलिंग झाली। सकाळी 7:15 लाच 35 किलोमीटरवरील बुधनी गावी पोहोचलो। श्री श्री महंत केशवदासजी त्यागी फलोदरा बाबा यांचा येथे आखाडा होता। छान आश्रम होता। राधेकृष्णाची मूर्ती लोभस होती। आम्हाला सकाळची आरती मिळाली। आज एकादशी होती। राठीकाकांनी उपवास व मौन दोन्ही पाळायचे ठरविले। वाटेत असताना राठीकाकूंचा पुण्याहून फोन आला। त्यांचे हातवारे चालू झाले, त्यामुळे कळले आश्रमात नाखूनवाले बाबा भेटले। हे बाबा दक्षिण तटावरील सेनगावच्या आश्रमात असतात। या बाबांना प्राणीमात्रांसंबंधी सिद्धी प्राप्त आहे असे समजले। पूर्वी एका परिक्रमावासींच्या गटाजवळ रात्री एक मोठा विषारी विंचू होता। त्याला बघून साहजिकच सर्व परिक्रमावासी घाबरले। तेव्हा बाबांनी त्या विंचवाशी संवाद साधला। त्याला परिक्रमावासींना त्रास न देण्याची सूचना केली व अलगद उचलून विंचवाला बाजूला ठेवले, अशी कथा आश्रमवासींनी सांगितली। बाबांनी आम्हाला दक्षिण तटावरून परत जाताना आवर्जून आश्रमात बोलावले। प्रसादाचे गरम दूध पिऊन आम्ही आश्रम सोडला। पुढे 21 किलोमीटरवर बांद्रा बांधला। मैयावर फारच छान घाट बांधला आहे। इथे तवा नदी व नर्मदा मैयाचा संगम आहे। घाटाच्या सुंदर पायऱ्या मैयापर्यंत जात होत्या। दुपारची वेळ, ऊन तापलेले होते। आम्ही वरती सायकली लावल्या व घाट उतरून मैयाजवळ आलो। 4-5 लहान मुले मुली पाण्यात खेळत होती। सारखी पाण्यात उड्या मारत व खिदळत परत काठावर येत खूप दंगा करीत होती। त्यांच्या उड्या मारण्याने पायऱ्या ओल्या झाल्या होत्या। खूप शेवाळे होते, त्यामुळे नुसते उभे राहिले तरी पाय घसरत होता। आम्ही दोघी पुढे न जाता तेथेच उभ्या राहिलो। राठीकाका व प्रकाश नर्मदा स्नानासाठी उतरले। पायऱ्यांवर बसल्यावर मुलांच्या हातात काही आहे इकडे आमचे लक्ष गेले। 2-3 मुलांच्या हातात दोरीला काहीतरी गोल गोल बांधले होते। प्रकाशाने चौकशी केली तर ती चुंबके होती। भाविकांनी नर्मदा मैयाला अर्पण केलेली नाणी प्रवाहाबरोबर वाहत आल्यास मिळावीत या उद्देशाने ही चुंबके घेऊन मुले पाण्यात डुंबत होती। आम्हाला तो दंगामस्तीचा खेळ वाटत होता। ती तर त्यांची जीवन जगण्याची लढाई होती। डोळ्यात टचकन पाणी आले। जीवनातले जळजळीत वास्तव उलगडत होते। पांद्राबांध नंतर 6 किलोमीटरवर शहागंज होते। गावात ताक घेतली। चिक्की, बटाटा चिवडा असे फराळाचेच खाल्ले व पुढे निघालो, परंतु खूप उन्हामुळे त्रास होत होता। त्यात परत वासंतीच्या चाकातली हवा गेली। शेवटी एका देवळात थांबलो। पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार चालू होता। नवीन बांधकाम चालू होते। जरा झोपलो, विश्रांती घेतली व परत निघालो। पेर व सफरचंदेच मिळाली। फलाहार झाला। रस्ता चांगला होता। खूप सायकलिंग झाले होते। आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला मैलोन मील पसरलेली सोनेरी गव्हाची शेती होती। काही ठिकाणी कापणी होऊन मळणीही झाली होती। धान्यांच्या राशी दिसत होत्या। सुबत्ता होती। डाव्या हातात रेवांचल आणि विंध्याचल पर्वताच्या रांगा सतत साथीला होत्या। 18 किलोमीटर नंतर वाडीला चौकात आलो। कोपऱ्यावर मिठाईवाल्याकडे गेलो, पण दही मिळाले नाही। या गावामधून दही मिळवण्यासाठी फार खटपट करावी लागली। हिवाळ्याचे दिवस असल्याने दह्याला मागणी नसल्याचे कळले। आज एकादशी। गुढी उभारावी किंवा केळीचे खुंट बांधावेत
तसे उसाची लांब खोड घेऊन लोक घरी निघाले होते. घराघरातून उसाची गुढी दुसऱ्या दिवशी उभारली जाणार होती. दही नाही, पण मोठे पेरू मिळाले. उपासाची बर्फी घेतली, पण आज राठीकाकांचा खाण्याचा मूडच नव्हता. पुढे 14 किलोमीटरवर असणाऱ्या खरगोन गावी थांबायचे ठरवले. गावात पोचेपर्यंत 6 वाजून गेले. खरगोन गाव मोठे होते, पण परिक्रमा वासींसाठी सोय होत नव्हती. शेवटी नाक्यावर पोलिसालाच गाठले. त्याने पुढे नदी ओलांडून मंदिरात जाण्यास सांगितले. 6:30 वाजता मंदिरात आलो. मंदिराचा परिसर प्रशस्त होता. दारात पाण्याची टाकी, आत 2 खोल्या होत्या. तेथे 2 विस्थापित काश्मीरी पंडित राहत होते. त्यांच्याकडे एका बर्नरची रॉकेलची शेगडी व काही भांडी होती. आज उपासामुळे सर्वांनाच भूक लागली होती. प्रकाश यांनी गावात जाऊन साबुदाण्याच्या खिचडीचे सामान आणले. त्यानंतर परातीत साबुदाणा भिजवला. आवारात बाथरूमची व्यवस्था असल्याने टॉर्चच्या उजेडात भरपूर पाण्याने आंघोळ केली. अर्धवट भिजलेला साबुदाणा, त्यात कुटाऐवजी अख्खे शेंगदाणे व बटाटा घातला. छोट्या कढईत 2-3दा खिचडी करावी लागली. शेगडीला पिन करता येत नव्हती. ज्योत कधी कमी तर कधी जास्त. आपण कधी स्वयंपाक केला की नाही असा प्रश्न पडत होता. कढईला चिकटू नये म्हणून खूप तूप घालावे लागत होते, तरी सगळा राडा झालाच. आरती करून फराळ केला. कितीही घासले तरी थंडगार पाण्यात तुपाने माखलेली भांडी स्वच्छच होत नव्हती. शेवटी भांड्यात पाणी घालून झोपी गेलो. नंतर बिचाऱ्या पंडितांनी सकाळी सगळा राडा स्वच्छ केला. गेले 2 दिवस रात्रीचा मुक्काम मंदिराच्या सभा मंडपात होत होता, पण रात्रीचे जेवण होत नव्हते. आता या सर्वाची सवय झाली होती. अगदी मजेत होतो. आज 131 किलोमीटर सायकल चालवली. एकूण 1413 किलोमीटर पूर्ण झाले. सोमवार 7 नोव्हेंबर 2011, दिवस 16वा. खरगोन ते मेरेगाव. आज परिक्रमा सुरू केल्यानंतर 16वा दिवस. गेले 15 दिवस नर्मदा मैयाच्या कुशीत विसावताना अनेक अनुभव जीवन समृद्ध करत होते. या अनिश्चिततेच्या प्रवासात एक विशेष शक्ती सतत आपल्याला जपत आहे ही जाणीव होत होती. अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत होती. अडचणींवर मात होत होती. अगदी आत्ता या अडचणी आहेत याची जाणीवही होत नव्हती. दैवी चमत्कार आणि योगायोग यातील दरी अस्पष्ट होत होती. माणसातील देवपण पदोपदी जाणवत होते. सकाळी, संध्याकाळी, रात्री आपण कुठे मुक्कामाला असू, कोण अन्नपूर्णेचे रूप घेऊन आपल्याला जेवू खाऊ घालणार आहे, याबाबत आता जास्त विचार न करता जे प्रारब्धात आहे ते समरसून अनुभवण्यासाठी मन तयार झालं होतं. सायकल चालवताना ती पंक्चर झाली, नादुरुस्त झाली तर ती अडचण स्थानिक लोकांच्या मदतीने पटदिशी सोडवली जायची. रस्त्यातील घाट, डोंगर रांगा, रस्त्यांची स्थिती यानुसार 60 ते 130 किलोमीटरचे अंतर दर दिवशी पार पडत होते. आकाशाची निळाई, झाडांची हिरवाई, गवखाच्या पिकांची सोनेरी रंगाची उधळण, लाल मिरच्यांचे गालिचे, क्षितिजापर्यंत पसरलेल्या पर्वतरांगा व मैयाची विविध रूपे यामुळे मन उल्हसित होत होते. सायकल चालवण्याची एक धुंदीच चढली होती. सायकल चालवताना मनात नर्मदाष्टक, नर्मदेची आरती, गायत्री मंत्र, शंकर व नर्मदेचे नामस्मरण चालू ठेवण्याचा छंदच लागला होता. उगवत्या व मावळतीच्याही सूर्याची किरणे जणू प्राणशक्ती देत होती. साधू, संन्यासी, बुवा, बैरागी, आश्रमवासी, इतर परिक्रमावासी अनेक स्थानिक लोक यांच्या रूपाने सतत मैयाचे असलेपण आम्ही अनुभवत होतो. शहराच्या गोंगाटात अंग चोरून बसणारी माणुसकी इथे निशब्द रूपाने चराचरात जाणवत होती व आम्हाला सांगत होती, हम है ना, आप चिंता मत कीजिए, नर्मदे हर. नर्मदे हरचा जयघोष सततच गुंजत होता. तर आम्ही सकाळी 6:15 वाजता निघालो. खूप थंडी होती. हाताची बोटे गारठून बधीर झाली होती. 1 तासात 18 किलोमीटरवरील उदयपूरला पोहोचलो. खूप भूक लागली होती. बस स्टँडजवळ पोहे मिळाले. आता जवळचे खाणे तसे संपलेच होते. शरीरालाही पौष्टिक पदार्थांची गरज होती. गावातील छोट्या दुकानातून शेंगदाणे व गूळ विकत घेतला. दररोज थोडे शेंगदाणे भिजत घालायचे व दुपारच्या वेळी गुळाबरोबर खायचे, यामुळे शक्ती मिळत होती. नाश्ता झाल्यावर पुढे निघालो. डांबरी पण खराब झालेला रस्ता होता. अचानक 7 बायका व 5 पुरुष यांचा जथ्था रस्त्याच्या कडेला उडबस करताना दिसला.
जरा नीट बघितलं तर धक्काच बसला. दगड धोंड्यांचा, धुळीचा व धुराने मारलेला रस्ता, पण हा जथ्था चक्क दंडवत घालत त्यांच्या गावापासून परिक्रमेतील काही मार्गावरून त्यांच्या देवस्थानी निघाला होता. त्यांनी उजव्या हातात एक नारळ घेतलेला होता. दंडवत झाल्यावर त्या गोट्याने रस्त्यावर खूण करत होते व उठून परत त्या खुणेपासून पुढचा दंडवत त्यांना देवस्थानी पोचायला 2-3 दिवस लागणार होते. अति कष्टाचा हा संकल्प केवळ माईवरच्या विश्वास, श्रद्धा व प्रेमामुळेच प्रत्ययात येत होता. त्यांचे कष्ट फार वेळ बघवेनात. आम्ही त्यांना थोडी दक्षिणा दिली व पुढे निघालो. दंडवत परिक्रमाबाबत ऐकले होते, पण प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. आता आमचा सायकल प्रवास सुखाचा वाटू लागला. पुढे तेंदखेडा वरून 39 किलोमीटरवरील राजमार्गाला लागलो. फाट्यावर टिपिकल पंजाबी हॉटेल होते. खूप दिवसांनी ढाब्यावर न थांबता या हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणासाठी थांबलो. पनीर, बटाट्याची भाजी, काकडी, टॅमॅटो, पापड, दही वर गुलाबजाम, बापरे, असे जेवण खूप दिवसांनी मिळाले. खूप ऊन असल्याने तिथेच थोडी विश्रांती घेतली. पुन्हा सायकली काढल्या. रस्ता डांबरी असल्याने 100 किलोमीटर सायकलिंग झाले होते. पुढे 30 किलोमीटरचा विक्रमपूरचा खूप मोठा बर्मान घाट लागला. येथे नोरादेवी अभयारण्य होते. घनदाट झाडीतून घाट माथ्यावर पोचलो. संध्याकाळ होऊ लागली. सूर्यास्त व त्यातून जंगल यामुळे हवा गार होती. घाट माथ्यावर एक मारुतीचे छोटेसे देऊळ होते. येणारे जाणारे ट्रकवाले इथे पैसे टाकत होते. पाणी पिण्यासाठी तिथे थांबलो. पुजाऱ्याने चुरमुऱ्याचा प्रसाद दिला. तिथे जरा विश्रांती घेण्याचा विचार होता, पण ट्रकवाल्यांनी इथे जास्त न थांबता ताबडतोब पुढे निघायला सांगितले. घाट उताराला कोणतीही वस्ती नसल्याने 15 ते 20 किलोमीटरवर गावात जाणे आवश्यक होते. परत सायकलवर टांग मारली आणि पुढे निघालो. 30 किलोमीटरचा हा घाट चढून आल्याने बोनस म्हणून आता उतार होता. या भागात विंध्य पर्वताची उंच शिखरे लक्ष वेधून घेत होती. येथील भांडेर, खेमूर ही शिखरे विंध्य पर्वत रांगातीलच होती. शंकरघाट, धूमगड, जिथे आदि शंकराचार्यांची गुहा आहे, अशी पवित्र ठिकाणे इथेच आहेत. डोंगर गावापासून वर पंचधारा हे प्रेक्षणीय ठिकाण आहे. तिथे हिंगलाज देवीची स्थापना झाली आहे. आम्ही आता घाट उतरायला लागलो. घाटात वर्दळ नव्हती. अंधार पडायला लागला, पण गाव लागण्याची चिन्हे दिसत नव्हते. नर्मदे हरचा पुकारा करत होतो. काही आदिवासी पाडे होते, पण सोय होण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी मेरे गावला रस्त्याच्या कडेला थांबलो. डाव्या उजव्या हाताला चहा व पानपट्टीची छोटी दुकाने होती. गावातील काही तरुण घोळक्याने उभे होते. त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी डाव्या हाताला असणाऱ्या गेस्ट हाऊस नामक 2 खोल्या दाखवल्या. तिथे काही परिक्रमावासी होते, पण आमचं मन तिथे राहायला तयार होईना. एकदम एक विशीतला तरुण पुढे आला. मळकट जीन्स, जाळीचा बनियन व लेदर जॅकेट. एकदम विश्वास टाकावं असं काही व्यक्तिमत्व नव्हतं, पण त्याने गावात असणाऱ्या शाळेत नेतो असे सांगितले. वासंती व प्रकाश त्यांच्याबरोबर गावात गेले. चांगला उतार उतरून गेल्यावर एका मैदानाच्या शेवटी शाळेची बैठी इमारत होती, पण शाळेत सगळीकडे कुलपं होती. पाण्याची पण सोय नव्हती. स्थिती आधीच्या धर्मशाळेपेक्षा जरा बरी. त्याच्याशी बोलत इतरांना सांगायला ते निघाले, तर हा तरुण एकदम म्हणाला, छोड़िए, आप यहाँ बाहर कहाँ रात गुजारेंगे? मैं आपके लिए कुछ इंतजाम करता हूँ. देखिए, पसंत आया तो वहाँ रुक जाना. बघायला काय हरकत आहे असा विचार करत आम्ही त्याच्याबरोबर निघालो. गावातल्या वळणावळणाच्या रस्त्याने त्याने एका घरासमोर आणले. त्याच्या काकाचे ते घर होते. छान सारवलेले अंगण, ओसरीवर दिवाळीसाठी काढलेली पांढऱ्या पातळ पिठाची आदिवासी शैलीची छान चौकोनी रांगोळी होती. त्यात बैलगाडी, बैल, शेतीची अवजारे व इतर शुभचिन्हे होती. मधोमध मातीचा एक गोळा ठेवला होता. त्यावर कुंकू व फुले वाहिली होती. चंद्रप्रकाशात ते चंद्रमौळी घर आम्हाला प्रेमाने साथ घालत होते. भिकम सिंग त्या मुलाचे नाव. त्याने आमची ओळख त्याच्या चाचा चाचीना करून दिली. 50 ते 55 वर्षांचे अनुभवी जोडपे. 2 मुलींची लग्न झालेली. घरात राहणारे हे दोघे व त्यांचा धाकटा मुलगा. त्यांनी आम्हाला उंचावरील व्हरांड्यात आसने लावायला सांगितली. मधल्या अंधाऱ्या खोलीतून आत गेल्यावर मागच्या बाजूला स्वयंपाकघर व मागे हातपाय धुण्याची जागा होती. मुख्य म्हणजे स्वतःचा स्वतंत्र संडास होता.
आंघोळी होईपर्यंत चाचीनी मुगडाळीत हरभऱ्याची कोवळी पाने घालून कालवण तयार केले व गरम फुलके करून आमची पाने घेतली. भिकम सिंग तेवढ्यात जाऊन कुठून तरी तूप घेऊन आला. ताटे घेण्यापासून वाढणे, पाणी देणे ही सेवा भिकम सिंग प्रेमाने करत होता. त्याचे काका भरतसिंग राजपूत, काकू रेवाबाई व त्यांचा शाळेत जाणारा मुलगा हरेंद्र सिंग सर्वांनी आपलेपणाने आम्हाला जेवू खाऊ घातली. रात्री ओसरीवर मोठ्या विश्वासाने गाढ झोपी गेलो. मैयाच्या कृपेने छान व्यवस्था झाली होती. आज 122 किलोमीटर सायकलिंग झाले. पुढे 1535 किलोमीटर अंतर पार झाले होते. मंगळवार 8 नोव्हेंबर 2011, दिवस 17वा. मेरे गाव ते तिरसानी कुंडम. सकाळच्या थंडीत आवरून घेतली. अनपेक्षितपणे भिकम सिंग लवकर उठून आम्हाला निरोप द्यायला आला होता. त्याच्या वडिलांची रस्त्यावर चहाची टपरी होती. त्यांनी आमच्यासाठी पहाटे 5:30लाच दुकान उघडले व आग्रहाने चहा करून दिला. सर्वांचा निरोप घेऊन 6:30 वाजता निघालो. कुठला कोण टपोरी मुलगा, पण आम्ही परिक्रमावासी आहोत, अडचणीत आहोत म्हटल्यावर किती प्रेमाने त्याने आमची व्यवस्था केली. माणसाच्या बाह्य रूपावर जाऊ नये हेच खरं. 32 किलोमीटरवर शहापुरा लागले. गावात सकाळची थोडी वर्दळ चालू झाली होती, पण गावचे आळसावले पण अजून गेले नव्हते. पुढे 2 किलोमीटरवर रस्त्याच्या मधोमध एक कुत्रे झोपी गेले होते. आम्ही त्याच्या कडेने सायकली काढल्या, पण गायत्री जवळ आली आणि त्याने एकदम पळायला सुरुवात केली. तिने अखेर सपशेल लोटांगण घातले. चला, तेवढीच दंडवत परिक्रमा. 3 किलोमीटरवर बाह्य वळण रस्त्याने भिटोनी गावात आलो. रस्त्याच्या डावीकडे भारत पेट्रोलियमच्या खूप मोठ्या टाक्या होत्या. पेट्रोल टँकरची रांग लागली होती. जवळच रेल्वे स्टेशन होते. खूप वर्दळीचा रस्ता. कडेच्या टपरीत बटाटे वडे व सांबार असा मस्त नाश्ता झाला. आता पक्का रस्ताच होता. रस्त्याच्या कडेला शेतात जाण्याची कारंजी थुई थुई उडत होती. आम्ही मुद्दाम त्यांच्या शिंतोड्यातून जात होतो. सकाळची कोवळी किरणे, हिरवीगार शेती व पाण्याचे तुषार, छान गारवा मिळत होता. 10 किलोमीटरवर अंजनी धाम लागले. फार रमणीय जागा. बाल मारुती व माता अंजनी अशी देवळे होती. शनीची पुरातन मूर्ती छानच होती. थोडा वेळ विश्रांती घेऊन लगेच पुढे निघालो. पुढे 15 किलोमीटरवर जबलपूर होते. तेथून नर्मदामय्या 8 किलोमीटरवर होती. प्रकाश यांच्या परिचयामुळे सरवटे कुटुंबियांकडे जाण्याचे ठरले होते. जबलपूरला पोहोचलो तेव्हा 1598 किलोमीटर अंतर पूर्ण झाले होते. आता उत्तर तटावरचा प्रवास पूर्ण करून कधी एकदा अमरकंटक येथे पोहोचतोय असे झाले होते. सरवटे यांच्या घरी सकाळी 11 वाजता पोहोचलो. एका 2 मजली बंगल्यामध्ये आजोबा विनायक सरवटे, आजी, मुले प्रभाकर व प्रवीण, सुना वंदना व सीमा आणि शाळेत जाणारी नातवंडे असे एकत्र कुटुंब सुखाने नांदत होते. मागील वर्षी पायी परिक्रमेत असताना एका देवस्थानी त्यांची व प्रकाश यांची गाठ पडली होती आणि आता आम्ही आवर्जून जणू हक्काने या मराठी कुटुंबियांच्या पाहुणचार घेत होतो. इतक्या दिवसानंतर प्रथमच एका बंगल्यात आलो होतो. आंघोळीला बंद बाथरूम असते याची जाणीव आता परत झाली. 2-3दा वॉशिंग मशीन लावून सर्व कपडे धुवून घेतले. गायत्रीने स्वतःचे कपडे स्वतः धुतले. गरमागरम कोबीची भाजी, आमटी, दही, पापड, लोणचे, पोळ्या, भात असे परिपूर्ण भोजन होते. त्यात आजीने आमच्यासाठी जेवायला बसल्यावर गरमागरम अनारसे तळले. पोटभर जेवणे झाली. गप्पा गोष्टी झाल्यावर दुपारी 4 वाजता निघालो. निघण्यापूर्वी आजींनी आमची ओटी भरली व भरभरून आशीर्वाद दिले. इतक्या दिवसांच्या प्रवासात एवढे जेवायची सवयच राहिली नव्हती. जबलपूर मोठे शहर असल्याने येथे प्रकाश यांच्या सायकलचे कॅरियर मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे गावातून जाताना प्रथम सायकलच्या दुकानांकडे मोर्चा वळवला, पण काही उपयोग झाला नाही. सरवटे स्वतः स्कूटरवरून आमच्या सोबत होते. त्यांनी जबलपूरमधून बाहेर पडायला मदत केली. गावाबाहेर लष्करी छावणी व युद्धसामुग्री करण्याचा कारखाना GCF होता. त्याला वळसा घालून कुंडमच्या दिशेने निघालो. कुंडम जबलपूरपासून 55 किलोमीटरवर होते. 40 किलोमीटर जाईपर्यंत अंधार झाला. पुढच्या 15 किलोमीटरमध्ये मोठा घाट व जंगल होते. त्यामुळे कुंडमच्या अलीकडेच मुक्काम करणे आवश्यक होते. गावात चौकशी करता डोंगरावर शारदा माता मंदिरात व्यवस्था होईल असे कळले, म्हणून गावाबाहेर आलो. शारदा आश्रम टेकडीवर होता.
वर जाण्यासाठी चांगल्या मोठ्या 30 पायऱ्या होत्या. पायथ्याशी मारुतीची मूर्ती होती. 2 गावकरी मोटरसायकलवर येऊन मारुतीला शेंदूर लावून निघाले होते. त्यांनीच आश्रमात फी नसल्याची मौलिक माहिती दिली, पण आता इलाज नव्हता. पायथ्याशी हँडपंप चालू होता. तेथे पाणी भरून घेतले व दोघांनी मिळून सर्व सायकली वरती चढवल्या. प्रकाशना सायकल सामान उचलून दिले नाही. 31 ऑक्टोबरला प्रकाश पडले होते. 2 दिवसांनी त्यांनी हिमतीने परत सायकलिंग चालू केले होते. आता 8 दिवस झाले तरी ठणका होताच. दंडाच्या इथे खूप रक्त साखळले होते. दररोज त्याला मालिश करून क्रेप बँडेज बांधत होतो, पण केवळ मानसिक ताकदीच्या जोरावर शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करून ते सायकल चालवत होते. टेकडीवर चांगली सपाटीची जागा होती. आजूबाजूला घनदाट जंगल होते. रात्री आमच्यासाठी आभाळात चांदण्यांची रांगोळी काढली होती. समोरच शारदा मातेची मूर्ती होती. डाव्या हाताला 2 बंद खोल्या व मोठी ओसरी होती. तिथे एक झाडू व लाकडी खाट तसेच विझलेली चूल होती. ओसरीवर एक दिवा वायरला लटकत होता व तो मध्येच कधीतरी चालू बंद होत होता. त्याचे बटण बंद खोलीत असावे. एरवी इथे पुजारी अथवा महंत राहत असावेत. आज मात्र फक्त आम्ही 4घेच त्या टेकडीवर होतो. लांब खाली गावचे दिवे अंधूक दिसत होते. जबलपूरला दुपारचे भोजन भरपूर झाल्याने आता काही शिजवण्याची इच्छा नव्हती. जवळ 2 सफरचंदे व 2 लाडू होते. जोडीला खाकऱ्यांचा थोडा चुरा राहिला होता. अंगत पंगत करून ओसरीवर झोपी गेलो. आज बरोबर 100 किलोमीटर सायकलिंग झाले. एकूण 1635 किलोमीटर अंतर पूर्ण झाले. बुधवार 9 नोव्हेंबर 2011 दिवस 18वा. तिरसानी ते जोगी टिकरिया. सकाळी लवकरच शारदा आश्रम सोडला. राठीकाकांच्या सायकलला 2 सॅकमध्ये भरलेले सामान होते. आमच्या सायकलला ज्या विशेष बॅगा म्हणजे पॅनियर होत्या त्या सुटसुटीत व कमी उंचीच्या होत्या. सॅकच्या लांबीमुळे राठीकाकांना सायकल चालवताना फार त्रास होत असे. पाय वरती करताना टाचा घासत. आज आम्ही अजून दोऱ्यांचा वापर करून त्या 2 सॅक मागच्या बाजूला जास्त ताणून घेतल्या. 13 किलोमीटरवर तिरसानी गाव व पुढे 2 किलोमीटरवर कुंडम येथे सामोसा खाल्ला. पुढे 16 किलोमीटरवर कोहानी देवरी लागली. तिथे नामदेव शिंपी यांच्याकडे पाणी प्यायलो व निघालो. 16 किलोमीटरवर शहापुरा व 8 किलोमीटरवर बरगाव लागले. सकाळच्या प्रसन्न वेळेतच कुंडम ते शहापुरा असे 50 किलोमीटर अंतर पार झाले होते. शहापुरा आल्यावरच शहपुरा व शहापुरा ही 2 गावे वेगळी आहेत हे कळले. रस्त्याच्या या गोंधळामुळे पुढच्या वर्षी गाडीने परिक्रमा करताना भीमबेटका या ठिकाणाला भेट देण्याचा योग आला. या प्राचीन वैभवाची माहिती येथे देण्याचा मोह आवरत नाही. भीमबेटका किंवा भीम बैठका. गाडीने परिक्रमा करताना जबलपूरनंतर शारदा आश्रमाला धावती भेट देऊन आम्ही कुंडमला जायला पुढे निघालो. रात्रीचे 11 वाजून गेले होते. उजवीकडे जाणारी वाट कुंडम शहापूर मार्गे जोगी टिकडियाला जाणारी होती, पण रात्रीच्या अंधारात डावीकडची मोठी वाट घेतली. खरे तर लगेच लक्षात आले, पण आता आधी मुक्कामाची सोय होणे आवश्यक होते. रस्त्याच्या डाव्या बाजूला हायवे ट्रीट नावाची पाटी दिसली व कोणते तरी हॉटेल असावे असे समजून गाडी मागे घेतली. हायवे ट्रीट मध्य प्रदेश पर्यटन विभाग. भीमबेटका गाडीच्या दिव्याच्या उजेडात पाटी वाचली आणि विश्वास जोशींनी लगेच गाडी आत घेण्यास सांगितली. भोपाळपासून दक्षिणेला 45 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि जागतिक पुरातत्व विभागाचे मान्यता दिलेल्या भीमबेटका या प्रसिद्ध ठिकाणी आम्ही पोचलो होतो. रात्री 11:30 वाजता पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांना उठवून राहण्याची व्यवस्था करणे ही गिरीकंदच्या सर्वेसर्वा विश्वास जोशीमुळे शक्य झाले. रात्रीच गरम पाण्याने आंघोळ करून आधी झोपी गेलो. सकाळी उठल्यावर या प्रेक्षणीय स्थळाची माहिती कळली व साहजिकच मस्त नाश्ता करून भीमबेटका गुहा बघायला बाहेर पडलो. शेजारी असणारी रेल्वे लाईन ओलांडून जवळच्या टेकड्यांवरील अद्भुत दुनिया बघायला आम्ही उत्सुक होतो. विंध्य पर्वताच्या उत्तर राजीमध्ये घनदाट जंगलात दडलेला हा अद्भुत खजिना 1957 मध्ये सापडला. अश्मयुग कालापासूनची शिलाचित्रे असणाऱ्या 600 गुहा येथे आहेत. त्यातील 500 गुहांमध्ये गाय, घोडे, हत्ती
अशा प्राण्यांची, पक्ष्यांची, शिकार करणाऱ्या, लढणाऱ्या, शेती करणाऱ्या, मध गोळा करणाऱ्या व्यक्तिरेखांची, तसेच घरातील दृश्ये, धार्मिक कार्य दाखवलेली तैलचित्रे आहेत. या ठिकाणी पांडवांचा मुक्काम झाल्याचा इतिहास आहे. येथील सुस्थितीतील 15 गुहांचा एक समूह आहे. टेकडीच्या पठारावर प्रचंड शिलाखंड असून त्यावर वारली शैलीची साधर्म्य असणारी चित्रे आहेत. या गुहांना शैलाश्रय असे नाव आहे. पुण्यातील पुरातत्व विभाग व विशेषतः डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या पुढाकाराने हा ठेवा जगासमोर आला आहे असे संदर्भ तिथे वाचायला मिळाले. पुढे रस्ता चांगला असला तरी खूप चढाचे घाट होते. 33 किलोमीटरवर विक्रमपूर गाव लागले. तेव्हा जीव घेण्या चढामुळे व उन्हामुळे खूप दमलो होतो. विक्रमपूरला मुख्य रस्त्यावरच उजव्या हाताला गुप्ता यांचे बैठे घर होते. घरात श्री व सौ गुप्ता व त्यांची कॉलेजला शिकणारी एक मुलगी होती. मागच्या परिक्रमेच्या वेळी प्रकाश यांचे याच घरात स्वागत झाले होते, त्यामुळे मोठ्या विश्वासाने थांबलो. एक गोष्ट आत्तापर्यंत लक्षात आली होती की जेवढे लहान खेडेगाव, वस्ती, पाडा असेल तिथे लोक आग्रहाने थांबून आगत स्वागत करत होते. परंतु मोठे गाव लागले की नोकरी, धंदा, शिक्षण यासाठी बाहेर पडणारी माणसे, त्यांचे घड्याळावर चालणारे आयुष्य, यामुळे अचानक परिक्रमावासी आले तर त्यांना व्यवस्था करण्यात अडचणी येत होत्या. श्री गुप्ता यांचे काही महिन्यापूर्वीच हृदयाचे ऑपरेशन झाले होते, त्यामुळे ते झोपूनच होते. घरातल्या तिघांची जेवणे झालेली, पण मैयाची कृपा. दोघींनी पुरी, डाळ, भात, बटाटा भाजी व तळलेली कचरिया नावाचा सांडग्यासारखा असणारा अप्रतिम प्रकार होता. एकदा आपलं म्हटलं की परिक्रमावासींची सेवा करण्यात हे लोक मागे हटत नाहीत. थोडी विश्रांती घेऊन निघालो. आता ओढ अमरकंटकची होती. पुढे 17 किलोमीटरवर जोगी टिकरिया नावाचे गाव मैयाच्या उत्तर तटावर आहे. पलीकडे दक्षिण तटावर दिंडोरी. आम्हाला उत्तर तटावरच्या जोगी टिकरियापर्यंत जाऊन डाव्या हाताची कच्ची वाट घ्यायची होती. तेथे गाव यायच्या आधी उजव्या हाताला बस थांबा आहे असे सर्वांनी आवर्जून सांगितले होते. प्रकाश, वासंती, राठीकाका व गायत्री अशा क्रमाने सायकली चालवत होतो. खूप ओढीने जोरात होतो. पुढे एक नदी लागली. छान पूल होता. प्रकाश पुढे होते. वासंती पुलाच्या मध्यावर आली. कोणती नदी असा विचार मनात आला. प्रकाश यांना हाका मारल्या. तेवढ्यात राठीकाकाही आले. प्रकाश पुढे आहेत तर चला आपणही जाऊ असे म्हणाले. गायत्री मागून येत होती. पुलावर थोडे आल्यावर तिने सहज चौकशी केली तर ती नर्मदा मैयाच असल्याचे कळले. खात्री करून झाल्यावर ती मागे फिरली. मागून एक संन्यासी ओरडत होता, माझी माताराम, आगे नाही जाना, परिक्रमा में हो ना. तिने फोन लावायचा प्रयत्न केला पण रेंज नव्हती. पुढे आमच्या लक्षात ही चूक आली व आम्ही माघारी फिरलो. खूप वाईट वाटत होती. नर्मदाष्टकाची आवर्तने मनात चालू होती. शेवटी संन्याशांनीच समजूत घातली, गलती से हुआ तो क्या, आपका मन तो साफ है, मैया जी सब संभालती है, नर्मदे हर. संध्याकाळ होत आली होती. घाटावरच सायकली लावल्या. बेचैन मनस्थितीत मैयाच्या पाण्यात उतरलो. अर्घ्य दिले, पूजा आरती केली. मैयाच्या अथांग पात्रात सूर्यबिंबाच्या रंगांची उधळण होत होती. हळूहळू मैयाने जखमेवर फुंकर घातली व शांत मनाने वर आश्रमात आलो. गरम दूध पिऊन झोपी गेलो. आज 117 किलोमीटर सायकल चालवली. एकूण 1752 किलोमीटर पूर्ण झाले होते. गुरुवार 10 नोव्हेंबर 2011, दिवस 19वा. जोगी टिकरिया ते हरई. सकाळी लवकरच उठून आवरून घेतले. जोगी टिकडिया ते अमरकंटक हे अंतर होते 120 किलोमीटरचे. त्यामुळे एका दिवसात पोहोचू का 2 दिवस लागतील अशी चर्चा चालू होती. आता उगमापर्यंत जायचे म्हणजे सगळा चढाचा रस्ता असणार होता. आश्रमातील महंतांनी पुढच्या गावांची माहिती दिली. तिथे राहणारे एक गावकरी मोटरसायकलवरून त्या भागात गेले होते. त्यांनीही मार्गदर्शन केले. मैयाचे दर्शन घेतले व पुढे निघालो. माळ रानातून जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला वळलो. वाटेत अनेक ओढे नाले वाहत होते. त्यात खूप चिखल झालेला. माती चिकट होती, त्यामुळे सगळा राडा होता. बूट चिखलात रुतत होते. तसेच ब्रेक गिअरवर चिखलाचे थर बसत होते. उंडरी, मुडकी, दुधी असे इटोरला पोहोचलो. 8:45 झाले होते. वाटेत बाकी काहीच सोय नव्हती. रस्त्याच्या कडेला बसचा थांबा होता. तेथे एक जोडपे टपरी चालवत होते. भजी,
चणा उसळ, त्यावर कांदा लिंबू टोमॅटोचे पाणी असा नाश्ता केला. बस थांबाव्यावर परिक्रमावासींना अमरकंटकला नेणारी बस आली होती. तसेच काही खाजगी गाड्या होत्या. सर्वांनाच आमच्या सायकल परिक्रमेचे अप्रूप वाटत होते. पुढे 11:30 वाजता बैनीवारीला आलो. अगदी खेडेगावातला रस्ता. प्रथमच या गावामध्ये डांबरीकरणाचे काम चालू झाले असावे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठी फक्त खडी टाकलेली. त्यातून सायकल चालवणे महाकठीण. रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर कधी पाऊलवाट दिसायची. अशावेळी खडीच्या रस्त्यापेक्षा अशी अगदी अरुंद पाऊलवाटही बरी वाटायची. खूप खडीचाच रस्ता असल्याने प्रकाश यांचा हात खूप दुखत होता. त्यामुळे वासंती व प्रकाश सावकाश जात होते. गायत्री व राठीकाका पुढे गावात देवळाच्या पारावर त्यांची वाट पाहत थांबले. प्रकाश यांच्या वेदनांवर उपाय म्हणून वाटेत एका माणसाने कुठेतरी शेतात जाऊन एक वनस्पती आणून दिली व त्याचा रस लावायला सांगितले. थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा दोघेही पुढे निघालो. देवळाजवळ एक छान ओढा वाहत होता. गावातल्या काही बायका त्यात आंघोळ धुणे करण्यात मग्न होत्या. उन्हामुळे ते गार पाणी फार आल्हाददायक वाटत होते. गायत्रीने हातपाय व डोके धुवून घेतले. 12:30 वाजता बेनीवारीहून निघाले. झांजल टोला बेहरा टोला करत खेतगावला आलो. इतक्या खडखडाटामुळे आधीच खिळखिळ झालेले प्रकाश यांच्या सायकलचे कॅरियर त्रास देत होतेच. आम्ही तर एका टेकडीवर होतो. बरोबर आम्हाला जवळचा रस्ता दाखवतो म्हणून आलेला एक गावकरी होता. त्याच्याकडेही सायकल होती, पण अगदी साधी, खूप गंजलेली. ती जुनी सायकल घंटेचा सोडून इतर सर्व आवाज करीत होती. आम्ही सायकलचे गिअर बदलत घाट चढत होतो. तो मात्र आरामात पण मोठ्या जोशाने आमच्या पुढे सायकल मारायचा प्रयत्न करीत होता. पक्का रस्ता सोडून त्याने आम्हाला डोंगरात वळवले. परत खडखडाट चालू झाला. डोंगरातील मातीची वाट चढून आम्ही माथ्यावर आलो तर एक छोटे दुकान लागले. पाणी मिळेल म्हणून तिथे थांबलो. दुकानात बिस्किटे, गोळ्या व इतर किरकोळ सामान विकायला होते. त्याच्याकडे पंप व पंक्चर काढण्याचे साहित्य दिसले म्हणून उगीचच विचारायचे म्हणून कॅरियर दुरुस्त करणार का अशी चौकशी केली. त्याने जरा आढेवेढे घेत दुरुस्तीसाठी होकार दिला. सायकलवरचे सामान उतरवले तर काय, कॅरियरचा दांडाच हातात आला. त्यावर आता सामान ठेवणे शक्य नव्हते. त्याला वेल्डिंगही होऊ शकत नव्हते. अचानक त्याला आठवले, त्याच्याकडच्या भंगारमालात एक कॅरियर पडलेले आहे. माळ्यावर चढून त्याने ते शोधून काढले. रंग नसलेले, गंजलेले, साध्या सायकलचे ते कॅरियर, पण आम्हाला मस्त उपयोगाचे झाले. बायकोचे औषध घ्यायचे म्हणून खेतगावला आलेला तो गावकरीही आमच्यासाठी थांबला होता. त्या टपरीवाल्याचे आभार मानून पुढे निघालो. आता कॅरियरचा प्रश्न सुटला होता. थोड्याच वेळात त्या गावकऱ्याचे गाव लागले. आम्हाला पुढची वाट दाखवून तो त्याच्या गावी गेला. आम्ही कसेबसे शेतातून, बांधावरून, दगडधोंड्यातून धडपडत दम्हेडीला बाहेर आलो. तेथे हा जीवघणा जवळचा रस्ता संपून डांबरी रस्ता लागला. डांबरी रस्त्याचा आनंद फार काळ मिळाला नाही. थोड्याच वेळात दगडधोंड्यांचा, खड्ड्याखुड्ड्याचा कच्चा रस्ता लागला. विलासपूर नावाचे गाव लागले. तिथे संध्याकाळचा बाजार भरला होता. गहू, तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, भाज्या, संसारोपयोगी प्लॅस्टिकच्या वस्तू, मुलांची खेळणी, कपडे, काय काय नव्हते त्या तुळशीबागेत. नेहमीप्रमाणे आधीच रस्ता अरुंद, त्यात दोन्ही बाजूला रस्त्याच्या कडेला मांडलेला बाजार व लोकांची गर्दी. नर्मदे हरचा नारा करत बेल वाजवत कशी बशी सायकल बाहेर काढली. लगेचच प्रचंड चढाचा रस्ता लागला. आज हरई टोलापर्यंत जाण्याचा विचार असल्याने जास्त न रेंगाळता पुढे निघालो. साहजिकच आता त्यांचा वेग थोडा मंदावला होता. त्यातच काल परवापासून त्यांच्या सायकलचे मागचे गिअर नीट पडत नव्हते. त्यामुळे सायकल चालवणे अवघड जात होते. वासंती व गायत्री पुढे होत्या. ते दोघे जरा चहा प्यायला थांबले. प्रत्यक्षात 12 किलोमीटरवर हरई होती, पण लोक आम्हाला इथेच 4-5 किलोमीटरवर हरई आहे असे सांगत होते. त्यामुळे आम्ही पुढे पुढे जात होतो. बघता बघता अंधार दाटून आला. दगडांमुळे अंधारात सायकल चालवणे अवघड झाले. हे दोघे मागेच 1 किलोमीटरवर होते. तेवढ्यात एका मोटरसायकलवरून तरुण मुलगा आला. त्याने मुद्दामहून आमच्या दोघींसाठी मागून हळूहळू मोटरसायकल चालवली व आम्हाला उजेड दिला. अशोक त्याचे नाव. आता गाव लागले. छोटी वस्ती दिसत होती. आम्ही दोघी प्रकाश व राठीकाका यांची वाट बघत होतो. तेवढ्यात एक गृहस्थ आम्हाला मुक्कामाची विनंती करू लागले. त्यांच्या दृष्टीने अजून हरई यायला खूप अंतर जावे लागेल.
व हे गाव ओलांडले की मोठा घाट व जंगल असल्याने रात्री आम्ही इथेच मुक्काम करावा। फक्त एकच अडचण होती की त्यांच्या घराजवळ पाण्याची सोय नव्हती। हे ऐकल्यावर अशोक म्हणाला, ऐसा है तो आप हमारे घर चलिए, यह नजदीक ही है, बाजू में हँडपंप ही है। तोपर्यंत दोघेही आले व आम्ही अशोकच्या मागे मुक्कामासाठी त्याच्या वाडीवर गेलो। 8-10 घरांची वस्ती, छान सारवलेलं अंगण, 2-3 खोल्या व मोठी ओसरी, एक उंचपुरी पण शेलाट्या बांधायची, हसऱ्या चेहऱ्याची व चमकत्या डोळ्यांची बाई पुढे आली। ती अशोकची वहिनी दुर्गा, नुकतीच शेतातून कापणी करून आली होती। नवरा बस डेपोला कंडक्टर म्हणून नोकरीला, पण शेताच्या कापणीसाठी त्यानेही रजा घेतली होती। 2-4 कच्ची बच्ची पोरे दारामागून डोकावत होती। अंधारात हँडपंपच्या पाण्याने आंघोळी केल्या। हँडपंप खाली आंघोळी म्हटली की आम्ही एकमेकींसाठी पाणी उपसायचो। अंगावरच्या कपड्यांनीच रस्त्याच्या कडेला आंघोळ व्हायची। दिवसभराच्या श्रमानंतर थंडगार पाणी बरे वाटायचे। आडोशाला कपडे बदलून आम्ही तयार व्हायचो। आम्हाला एकमेकींचा अतिशय उत्तम आधार होता। अनेक गोष्टी आम्ही एकमेकींसाठी अतिशय प्रेमाने केल्या। दुर्गाने घरातल्यांचा स्वयंपाक दुपारीच करून ठेवला होता, पण आता आम्ही परिक्रमावासी आल्यावर तिने परत चूल पेटवली व डाळ भात शिजायला ठेवले। तिच्या शेजारच्या घरात राहणारी सासू अधूनमधून चौकशी करत होती। अशोकने मोठ्या विश्वासाने आम्हाला वहिनीच्या घरी आणले होते। त्याची वहिनी दुर्गा ही नावाप्रमाणेच देवीचे रूप होती। ओसरीवर चिमणीच्या उजेडात सर्वांची एकत्र जेवणे झाली। दुर्गाने आमच्या दोघींची अंथरुणे एका खोलीत घातली, बाकी सर्वजण ओसरीवर होते। एका ट्रंकमधून ठेवणीतल्या गोधड्या काढल्या व आम्हाला मायेने पांघरायला दिल्या। थोड्या वेळात एक इमर्जन्सी लॅम्प घेऊन आली व गप्पा मारत मारत खाली बसली। आम्ही जरा आडवे झालो होतो तर काय, आमच्या पायावरून दुर्गा मायेने हात फिरवत होती। आम्ही ताडकन उठून बसलो, म्हणाले, ये क्या कर रही है आप? आम्ही शर्मिंदा मत करो। शेतातल्या कामाने घट्टे पडलेले तिचे हात लोण्याहूनही मऊ होते। आमच्या पोटात कालवा कालव होत होती। गायत्रीने तिला एकदम मिठी मारली व म्हणाली, बस, संध्याकाळपासून आमच्यासाठी खूप केलंस, एवढं मात्र करू नकोस। काय ही सेवेची परिसीमा? तर म्हणाली, दीदी, आप दोनों थकी हुई है ना, हमें आपकी सेवा करने दो। अशा मायेच्या वातावरणात झोप कधी लागली ते कळलेच नाही। आज 81 किलोमीटर अंतर झाले। एकूण 1833 किलोमीटर पूर्ण झाले। शुक्रवार 11 नोव्हेंबर 2011, दिवस 20, हरई ते अमरकंटक। सकाळी उठून परत हापशावर गेलो व आवरून घेतले। तेवढ्यात अशोकच्या आईने लांबून साद घातली, तसेच जाऊ नका, तुमच्यासाठी नाश्ता तयार होतोय। आता अशोकच्या आईने गुळदाणे घालून शिरा केला होता। छोट्या मुलांना न देता आधी आमच्यासाठी ताटल्यामधून आणला। छोट्या मुलांना सोडून आमच्या घशाखाली घास उतरेना। शेवटी थोडा थोडा हातावर घेतला व बाकी मुलांना दिला। एका प्रेमळ कुटुंबाचा निरोप घेऊन रस्त्यावर आलो। दुर्गा मिठी मारून विचारत होती, आप हमें भूल तो नहीं जाओगे? समोरच क्षितिजावर एक भव्य डोंगर रांग दिसत होती। त्याच्या मागे कुठेतरी अमरकंटक होते। पायी जाणारी वाट हरईनंतर डोंगरात जाणार होती। त्या वाटेने न जाता हरईनंतर आम्ही गाडी रस्त्याने अमरकंटकला जाणार होतो। सकाळी 7:30 वाजता निघालो। तेथून नोंदघाटी 10 किलोमीटरवर होती। वाटेत 3 किलोमीटर नंतर लगेचच प्रचंड चढाचा घाट लागला। 5-6 किलोमीटरचा तो घाट सिंहगडची आठवण करून देत होता। हिरवेगार दाट जंगल दोन्ही बाजूला होते। सकाळी सूर्याची कोवळी किरणे व पक्ष्यांचा किलबिलाटात घाट चढू शकलो, पण काल रात्री अशोक भेटला नसता तर रात्रीच्या अंधारात काय केलं असतं याची कल्पनाही करवत नव्हती। सर्वांच्या सहकार्यानेच परिक्रमा घडत असते हेच खरे। छान हवेमुळे व पुरेशी झोप झाल्यामुळे हा घाट चढून कधी वर आलो ते कळलेच नाही। डोंगर माथ्यावर खूप मोठे पठार होते। घाट झाल्यानंतर हा कच्चा रस्ता एका राजमार्गाला येऊन मिळाला। आता छान पक्का रस्ता होता। आता डांबरी रस्त्याने जाणार होतो। एका ढाब्यावर नाश्ता केला। समोरच गावची कमान होती। अमरकंटक 24 किलोमीटरचा मैलाचा दगड पाहिला। आता लक्ष आवाक्यात असल्याचा विश्वास वाटला। कोल्हापूरला जातानाच खंबाटकी घाट, महाबळेश्वरचा पसरणी घाट अधिक सिंहगडचा घाट असा 24 किलोमीटरचा घाट, पण आता अंगात शक्ती संचारली होती। पहिल्या टप्प्यानंतर कोना म्हणून पाठी होती। तेथे आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची जाणीवपूर्वक लागवड केली होती। या थोड्या सपाटीनंतर परत एक घाट लागला।
गिअर पडत नसल्याने राठी काकांना त्रास होत होता. वासंतीने व त्यांनी खटपट करून गिअर तात्पुरते का होईना दुरुस्त केले. हात दुखत असतानाही प्रकाश नेटाने सायकल मारत होते. गायत्री पुढे गेली होती. ती घाट माथ्यावरच्या पठारावर गेल्यावर वाट पाहत थांबली होती. देवदार, चिनार, फॅब्रिना यासारख्या हिमालयातील वृक्षांनी जंगल भरले होते. झाडांच्या सावलीमुळे उन्हाचा त्रास जाणवत होता. अमरकंटकच्या आधी 9 किलोमीटरवर पाचगणीच्या टेबल लँड सारखे मोठे पठार होते. आम्ही आता खूप वर आलो होतो. मेकल पर्वत रांगा लक्ष वेधून घेत होत्या. 11 नंतर पुढे निघालो. आता तशी चढाई नव्हती. बराबर वेगाने अमरकंटक येथे पोहोचलो. मेकल पर्वत रांगांमध्ये 3300 फूट उंचीवरच्या पठारावर बसलेलं मैयाचं उगम असणारं अमरकंटक हे पवित्र गाव. सुरुवातीलाच पोलीस चौकी व त्यांनी उभे केलेले लोखंडी अडथळे होते. डाव्या हाताला पाण्याची टाकी व बसस्टँड दिसत होता. पायी परिक्रमावासींचे चढण चढून आल्यानंतरचे हे विसाव्याचे स्थान असणार. भिरभिरत्या नजरेने परिस्थितीचा अंदाज घेत आम्ही तसेच पुढे निघालो. थोड्याच वेळात कल्याण आश्रमाची कमान लागली. अमरकंटक गाव तसे मोठे दिसत होते. शाळा, दवाखाना आणि अनेक धर्मशाळा, वस्ती पण बरीच आहे. शेजारून मैयाचा प्रवाह वाहत होता. मला सारे स्वप्नवत वाटत होते. कल्याण आश्रमाचे प्रवेशद्वार फार भव्य व अप्रतिम होते. तेथे फोटो काढले व पहारेकऱ्यांची परवानगी घेऊन आत गेलो. आश्रम खूप श्रीमंत व भव्य होता. डाव्या हाताला कार्यालयाची इमारत, 3-3 मजली 2 मोठ्या इमारती, राहण्यासाठी अनेक खोल्या होत्या. समोर उजव्या हाताच्या मोठ्या मंदिरात शंकराची भव्य मूर्ती होती. भोजनगृहाची स्वतंत्र प्रशस्त इमारत, बाजूला उंच वृक्षराजी, मधोमध सुंदर बाग, यात लावलेली फुलझाडे, गुलाबाचे ताटवे, हिरवळीचे गालिचे, कारंजे, वेगवेगळ्या मूर्ती. आपण एखाद्या आश्रमात नसून उद्यानात असावे अशी सुंदर आखणी केली होती. कल्याण आश्रमात प्रवेश केल्यावर अमरकंटक येथे पोहोचल्याची जाणीव तीव्र झाली होती. आता 3/4 प्रवास पूर्ण होऊन पावच परिक्रमा राहिल्याची जाणीव सुखावत होती. आमच्या मनावरचे जणू मनामनाचे ओझे नाहीसे झाले होते. वासंतीच्या सायकलवरून परिक्रमेच्या वेडाला प्रकाश यांची भक्कम साथ मिळाली म्हणून सगळे आयोजन होऊ शकले. तर गायत्री व राठीकाकामुळे 1 से भले 2, 2 से भले 4 अशी स्थिती होती. वासंती बधीर होऊन एका चौथऱ्यावर स्थिरावली. सगळे मंत्रमुग्ध झालो होतो. एवढ्यात अचानक वासंती की जय हो, प्रकाशदादा की जय हो असा जयघोष गायत्रीनेच केला. हे ऐकून वासंती मानावर आली. डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळ वाहत होते. एकमेकांना मिठ्या मारून आधार दिला. मनात आनंद, समाधान याचा कल्लोळ उडाला होता. तेवढ्यात आश्रमातील सेवेकरी आमच्याजवळ आले. आमच्या धाडसाचे त्यांनीही कौतुक केले व पटकन दर्शन घेऊन प्रसाद घ्यायला भोजनगृहात येण्यास सांगितले. हातपाय धुवून मंदिरात गेलो. कल्याण स्वामींची समाधी, शंकराचे देऊळ, छतावर व भिंतीवर असणारी सुंदर सजावट, भव्य सभामंडप, नीरव शांतता, फार अप्रतिम मंदिर होते. थोडा वेळ सभागृहात ध्यान केले. पुन्हा एकदा जेवणाची आठवण करण्यात आली व आमचे पाय शेजारच्या भोजनगृहाकडे वळले. 10-15 पायऱ्या चढून गेल्यावर भोजनगृह होते. भल्या मोठ्या हॉलमध्ये उजव्या हाताला शेवटचीच पंगत बसत होती. आम्ही अंतरलेल्या चादरीच्या पट्ट्यावर बसलो. बटाटा रस्सा, भात, पोळी व आमटी, फार चविष्ट जेवण होते. जेवण झाल्यावर आपापली ताटवाट्या धुण्यासाठी बेसिन्स होत्या. बादल्यांमधूनच साबणाचे पाणी होते. धुतलेली भांडी ठेवायला मोठेच्या मोठे स्टँड होते. अंदाजे 500 थाळ्या, 1000 वाट्या अशी मोठी व्यवस्था होती. मुबलक पाणी, भरपूर जागा व स्वच्छता, सगळे शिस्तीत चालले होते. जेवण झाल्यावर थोडा वेळ हिरवळीवर बसलो. दुपारचा 1 वाजत होता. आता अमरकंटक येथे आहोतच तर आजच मैयाच्या उगमाच्या पवित्र मंदिरात जाण्याची ओढ लागली होती. ऊन खूप असल्याने व्यवस्थापकांनी आम्हाला विश्रांतीसाठी 2 खोल्या उघडून दिल्या. डबल बेड, पंखा, स्वच्छ बाथरूम, बेसिन, आरसा, सर्व व्यवस्था उत्तम होती. आम्ही आंघोळी करून थोडा वेळ आराम केला व 4 वाजता निघालो. या आश्रमात आम्हाला हसऱ्या चेहऱ्याचे योगी अजयजी आणि थायलंडचे तेजस्वी डोळ्यांचे योगी बुद्धचरणजी भेटले. पांढरे शुभ्र उपरणे, झब्बा, पांढरी दाढी याच्या जोडीला होते बोलण्यातील मार्दव. कल्याण आश्रमाच्या समोर शाळेची भव्य इमारत होती. त्याचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक म्हणून 2004 सालापासून स्वामी अभयानंद यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
काळे सावळे, खूप जाड, पण स्वभावाने अगदी गोड. त्यामुळे त्यांनी मिष्टी बाबा असे टोपण नाव आहे. त्यांनी आमची प्रेमाने चौकशी केली. हा आश्रम खूप मोठा आहे. आश्रमात सहजासहजी बाहेरच्यांना प्रवेश मिळत नाही. कल्याण स्वामींचे साधक विश्वस्थांच्या शिफारशीनुसार येथे राहू शकतात. पण इथे आम्हाला जेवणाचा व आराम करण्याचा अलभ्य लाभ झाला. मैयाची कृपा. आश्रमातून बाहेर पडून गावातून जाऊ लागलो. उजव्या हाताला मैया शांत वाहत होती. जे परिक्रमेमध्ये नाहीत अशांसाठी गाव ओलांडल्यावर नदीवरचा पूल होता. पलीकडच्या तटावर मंदिरे होती. त्या पुलावरून गाड्याही जाऊ शकत होत्या. आम्ही मात्र परिक्रमेत असल्याने पुलावरून जाऊ शकलो नाही. आम्हाला उगमापर्यंत जाऊन तेथे वळसा घेऊन उत्तर तटावरून दक्षिण जायचे होते. एक छोटी वस्ती होती. कॉन्क्रीटचा अरुंद रस्ता पुढे जात होता. आता गावाबाहेरचे माळरान लागले. काही ठिकाणी पाणी ओसरल्याने चिखल होता. मैयाच्या उगमानंतर अमरकंटक गावात जो बंधारा आहे त्यामुळे हे पाणी मागे लांबवर पसरलेले होते. त्याला वळसा घालण्यासाठी एका टेकडीवरून चढू लागलो. अर्ध्या टेकडीवर एका साधूची झोपडी ही एक मार्गदर्शक खूण होती. परिक्रमावासींची चहाची व्यवस्था येथे होऊ शकते. महाराजांकडून पुढचे मार्गदर्शन मिळाले. आम्ही त्यांना नमस्कार करून पुढे निघालो. झाडीतून डोंगरातील पाऊलवाट जात होती. सायकली ढकलाव्या लागत होत्या, पण अनामिक ओढीने पावले भराभर पडत होती. एक मोठा उतार उतरून खाली आलो. लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता. एका ओणक्यावरून कसरत करत सायकली पलीकडे नेल्या. समोर एक कुंड होते. हेच ते मैयाच्या उगमाचे पवित्र कुंड. मन आश्चर्यचकित झाले. एवढासा उगम, पण पुढे काय प्रचंड पाणी आहे. कुठे खळखळता झेपावणारा प्रवाह, तर कुठे संथ प्रवाह. कुठे रौद्र रूप, तर कुठे शांत रूप. किती विविध रूपे हिची. छोटीशी कळी उमलावी अशा 10-12 वर्षाच्या कोमल मुलीचे रूप. हीच का ती जिच्या अनेक कथा ऐकल्या. हीच का ती तिच्या दर्शनासाठी लाखो लोक वर्षानुवर्षे जीवाचा आटापिटा करत तिच्या सान्निध्यात येतात. मनात उलथापालथ चालू होती. आम्ही शांतपणे न बोलता सायकली कडेला लावल्या. कुंडामध्ये दोरी बांधलेल्या 2-4 फाटक्या तुटक्या होत्या. त्यातून पाणी अंगावर घेऊन आंघोळ करायची होती. पाणी अगदी थंडगार होते. वर्दळही होती. आम्ही दोघींनी पटकन तसेच आहे त्या कपड्यावरूनच पाणी घेतले. प्रकाश व राठीकाकांसाठी गायत्रीने भरपूर बादल्या पाणी उपसून दिले. अंग थोडे सुकून घेतले. आता 7-8 पायऱ्या होत्या. त्या चढून वरती गेलो म्हणजे उत्तर तट ओलांडला. एकदा दक्षिण तटावर गेलं की परत कुंडापाशी मागे यायचं नाही. सर्व सामान काळजीपूर्वक घेऊन सायकली चढवून दक्षिण तटावर पाऊल टाकले. तन मन अत्यंत प्रसन्न झाले होते. दक्षिण तटावर टाईल्स लावलेला एक कट्टा होता. 2 मोठ्या वृक्षांना पार बांधलेले होते. पारावर मैयाची मूर्ती चढवलेला नारळांचा ढीग, लाल रंगाचे पांघरलेले वस्त्र व उदबत्तीचा घमघमाट होता. शेजारी बसलेले तरुण भटजी लोकांना पूजा सांगत होते. आम्ही फरशीवर बसलो. पूजेचे सर्व सामान मांडले. ज्या पारावर मैयाची मूर्ती होती तेथेच समोर एक छोटे कुंड होते. त्यात आमच्या पूजेच्या दोन्ही कुप्यातील निम्मे नर्मदा जल अर्पण केले व परत दोन्ही कुप्या पूर्ण भरून घेतल्या. आज आरती नर्मदाष्टकाला वेगळेच महात्म्य होते. मनोभावे पूजा केली. आत्तापर्यंत मैयाने आमचे रक्षण केले, मार्गदर्शन केले, याबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त केली व पुढील वाटचालीस आशीर्वाद घेतले. इथले पुजाऱ्यांनी आमच्या सायकल परिक्रमेचे कौतुक केले व त्यांच्या पाठशाळेत जाणाऱ्या लहान मुलांना आता मोबाईल द्यायच्या ऐवजी सायकलच घेऊन देतो असा प्रेमळ दमही भरला. आजूबाजूला बरेच परिक्रमावासी घोळक्या घोळक्याने बसले होते. वानरेही भरपूर होती. सामानावर लक्ष ठेवावे लागत होते. संध्याकाळचे 4 वाजत होते. आता मुक्कामाची सोय बघायची होती. टेकडी चढून वर आलो व डाव्या बाजूला कैलासपुरी आश्रम आहे तेथे गेलो. या आश्रमातील महंतांना त्यांच्या गुरूंकडून डोळे व पोटाच्या विकारावरची औषधे बनवण्याची विद्या मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती गावकऱ्यांचा घोळका होता. आपापल्या तक्रारी सांगून गावकरी महंतांकडून औषधे घेत होते. आश्रमातील मातारामजींनी आमची विचारपूस केली व डाव्या हाताच्या 2 मजली आश्रमातील वरच्या मजल्यावरची एक खोली आम्हाला आसन लावायला ओढून दिली. खोलीला लागून एक छान गच्ची होती. तेथून दिसणाऱ्या मेकल पर्वतरांगा सायंकाळच्या रंगात न्हावून निघाल्या होत्या.
आमच्या मूळ महत्त्वाकांक्षी नियोजनानुसार आम्ही 7 तारखेला अमरकंटक येथे पोहोचणार होतो. आज होती 11 तारीख. अजून अमरकंटक ते ओंकारेश्वर टप्पा पार करायचा होता. 14 तारखेपासून कॉलेज व मुख्यतः PhDचे शेवटच्या टप्प्यातील काम यामुळे वासंतीच्या मनात घालमेल होत होती. वासंतीच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी अजून जास्त सायकल चालवणे आवश्यक होते, पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कारणामुळे ते शक्य होत नव्हते. वेळ हा प्रश्न वासंतीपुढे आवासून उभा टाकला होता. खूप विचारांती तिने इतरांसमोर प्रस्ताव ठेवला. मी आता एकटी पुढे जायचा प्रयत्न करते. जास्तीत जास्त सायकल चालवून पुढे जात राहते. जमले तर उत्तमच, पण नाहीच जमले तर नाईलाजाने गाशा गुंडाळून पुण्याला परतते. ह्या मनस्थितीमुळे तिला अश्रू अडवता येत नव्हते. या तिच्या प्रयत्नात सगळ्यांनाच धोका वाटत होता. त्यातही आम्ही आता या वातावरणाला सरावलो होतो. पण पुण्यातील आप्तमंडळी तिच्या या निर्णयाला विरोध करणार हे निश्चितच होते. तरीही तिने प्रयत्न करायचा हे ठरविलेच होते. प्रकाशांचा हात दुखत असल्याने त्यांनाही खात्री नव्हती, पण प्रयोग करायला त्यांची तयारी होती. इतरांना जास्त सायकलिंग झाल्याने त्रास होऊन शेवटी परिक्रमाच अर्धवट सोडावी लागणार ही वाटणारी भीती काही अनाठाई नव्हती. शेवटी दुसऱ्या दिवशीपासून सर्वांनीच खाण्यापिण्यात विश्रांतीत कमीत कमी वेळ घालवून जास्त अंतर पार पाडण्याचे ठरवले. त्यातून दुसऱ्या दिवशी अमरकंटकच्या डोंगररांगा उतरल्यावर त्या मानाने जास्त गावे लागण्याचा संभव होता. त्यामुळे उद्याचा दिवस एकत्र सायकल चालवू, मग पुढे ठरवू असा विचार वासंतीने केला. आश्रमातील मातारामांनी रात्री आमच्यासाठी गरम जेवण बनवले. महंतांनी प्रकाश यांच्यासाठी औषधी तेलही दिले. जरा उद्विग्न मनस्थितीतच कधीतरी झोप लागली. आज 38 किलोमीटर अंतर पार केले. एकूण 1871 किलोमीटर पूर्ण झाले होते व महत्त्वाचे म्हणजे आम्ही मैयाच्या उगमस्थानी होतो.